रचला असता संशयिताचे दुचाकी व चारचाकी वाहन GJ21M 9715 जंगलाच्या दिशेने येताना दिसून आली। वन विभागाने वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला असता चारचाकी वाहनातील 2 इसमांनी रस्त्याच्या कडेला वाहन सोडून जंगलाचा फायदा घेत पलायन केले। मात्र दुचाकीस्वार वसंत काशीराम कहांडोळे राहणार धरमपूर जिल्हा वलसाड गुजरात यास दुचाकीसह GJ15DC 5798 स्वारास ताब्यात घेण्यात वन विभागाला यश आले। चारचाकी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये संरक्षित खैर प्रजातीचे ताजे कापीव लाकूड एकूण 20 नग आढळून आले। या लाकडाचे एकूण घनमीटर 0.517 इतके असून त्याची अंदाजित किंमत 7849 रुपये तसेच चारचाकी व दुचाकी वाहनासह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 1,10,000 रुपये इतकी असल्याचे वन विभागाने सांगितले। या प्रकरणी वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे। ताब्यात घेतलेल्या संशयितास रविवारी दिंडोरी न्यायालयात हजर करण्यात आले। या कारवाईस उपवनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक, सहाय्यक वनसंरक्षक जकोशियत पश्चिम भाग नाशिक तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले। सदर कारवाई बारे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कुवर यांचे मार्गदर्शनाखाली वनरक्षक कर्मचाऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश धुडे, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।